पनवेलच्या विहीगर इथं राहणारे गोल्डन मॅन पंढरीनाथ शेठ यांचं निधन झालंय। पंढरी शेठ फडके यांचं बुधवारी हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं। पंढरी शेठ फडके यांच्या निधनानं पनवेलमध्ये शोककळा पसरली आहे। रायगडच्या पनवेल तालुक्यातील विहीगर इथं राहणारे पंढरी शेठ फडके हे मोठे बैलगाडा शर्यतप्रेमी होते। तसंच फडके हे महाराष्ट्र राज्य बैलगाडा शर्यत संघटनेचे माजी अध्यक्ष होते। पंढरी शेठ फडके यांनी शेका पक्षातून भाजपमध्ये प्रवेश केला होता। त्यांचे वडील बैलगाडा शर्यतप्रेमी होते, त्यामुळे त्यांनाही बैलगाडा शर्यतीची आवड निर्माण झाली। राज्यभरात त्यांच्या महागड्या गाड्या आणि अंगावर किलोभर घातलेल्या सोन्याची जोरदार चर्चा असायची। सोशल मीडियावरही त्यांची खूप चर्चा असायची। बैलगाडी शर्यतीच्या कार्यक्रमाच्या गर्दीतही पंढरी शेठ फडके हे लोकांचं लक्ष वेधायचे। पंढरी शेठ यांच्याकडे मर्सिडीज, BMW सारख्या महागड्या गाड्यांचं कलेक्शन होतं। पंढरी शेठ हे पनवेलच्या विहीगरमध्ये राहायचे। त्यांच्या मालकीच्या अनेक बैल आहेत। त्यांचे वडील हे बैलगाडा शर्यतप्रेमी होते, त्यामुळे त्यांनाही पुढे बैलगाडा शर्यतीची आवड झाली। त्यामुळे 90 साली बैलगाड्यांचा जॉकी म्हणून बैलगाड्या पळवण्यास सुरुवात केली। त्यांनी मुंबईत होणाऱ्या बैलगाडा शर्यती प्रचंड गाजवल्या, यामुळे ते भरपूर चर्चेत आले। प्रसिद्धी मिळवल्यानंतर घाटात होणाऱ्या बैलगाड्या शर्यतीतही भाग घेण्यास सुरुवात केली होती। पुढे बैलगाडा शर्यतीवर बंदी घातल्यानंतर त्यांनी बैलगाडा शर्यत पुन्हा सुरू करा अशी मागणीही करण्यात फडके पुढे होते। त्यानंतर सोशल मीडियावर त्यांच्या 10-10 क्रमांकाच्या गाडीची भरपूर चर्चा व्हायची। त्यानंतर त्यांच्या गाण्याचे रील्स देखील प्रचंड व्हायरल झाले होते। त्यांच्या हटके शैलीमुळे तरुणाईमध्येही पंढरी शेठ फडके यांची प्रचंड लोकप्रियता होती।